भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमात बोलताना निधी वाटपासंदर्भात पुन्हा एक वक्तव्य केलंय। एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षात पहिल्या आठवड्यात नवीन वर्षाची यादी घेऊन बसणार आहेत। सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे। चला ठीक आहे, भाजप 100%, उबाठा 0% निधी, असं नितेश राणे म्हणाले। कर्जाची परतफेड व्याजासह करणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी मंत्री नितेश राणेंनी दिला। मनीजी आणि बाकी सगळ्यात माझ्या मागच्या सगळ्यात कार्यकर्त्यांना सांगेन की प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा। गावात तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही ते विकास निधी तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही। चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा। कार्यक्रमात तेवढा साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे। प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे। पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल। भाजपसोबत राहणाऱ्या लोकांनाच फक्त निधी दिला जाईल असं बोलतायत? नाही, असं नाही आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहात सांगितलं की सर्वच पक्षांसोबत घेऊन पुढे जायचं आहे। लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचा असतो। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत। ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे। परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही। त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ऍक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान न्याय देतील।